नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीवन सर मॅथ अँड रिझनिंग अकॅडमी या प्लॅटफॉर्मवर आपलं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपलं जे व्हिडिओ सुरू आहे तो मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 साठी आपण प्रॅक्टिस सेट घेऊन आलेलो आहे. आता हा जो प्रॅक्टिस सेट आहे नंबर 3चा आहे. यापूर्वी आपण प्रॅक्टिस सेट नंबर 1 आणि 2 चांगल्या प्रकारे डिस्कस केलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी बघितलं नसेल त्यांनी काय करायचं, प्रॅक्टिस सेट 1 आणि 2 या जीवन सर मॅथ अँड रिझनिंग अकॅडमीवर जाऊन बघायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या 2 दिवसापूर्वी मुंबई उच्च न्यायालय भरतीच्या ज्या काही लिस्ट लागलेल्या आहेत क्वालिफाईंग, ठीक आहे, आणि डिस्क्वालिफाईंगच्या लिस्ट या मुंबई उच्च न्यायालयाने लावलेल्या आहे. ज्या मुलांचं क्वालिफाईंगमध्ये नाव असेल, ठीक आहे, त्या मुलांनी या एक्झामची तयारी सुरू करायची आहे. आणि विशेष करून मॅथ आणि रिझनिंग याकडे विशेष लक्ष द्यायचं आहे, फोकस करायचं आहे. कारण सर्वात जास्त मॅथ आणि रिझनिंगवर मार्क्स काय आहे तुम्हाला एक्झाममध्ये विचारलेले आहे. ठीक आहे, तर काय करायचं आहे, जर तुम्ही नवीन असाल तर आधी या प्लॅटफॉर्मला काय करायचं आहे, सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आणि इथे मी PYQ सिरीज वगैरे चांगल्या प्रकारे डिस्कस केलेले आहे, ते एकदा बघून घ्यायचे आहे. ठीक आहे, आणि आपल्या यासाठी तर प्रॅक्टिस सेट सुरू राहणार आहे. आता जो प्रॅक्टिस सेट आहे तो प्रॅक्टिस सेट 3 आहे. कारण हा मॅथ आणि रिझनिंग तुमचा सिलेक्शन फॅक्टर असू शकतो. ठीक आहे, तर म्हणून याला हलक्यात न घेता तुम्हाला काय करायचं आहे, मॅथ आणि रिझनिंगला विशेष लक्ष द्यायचं आहे. चला तर सुरुवात करूया आपल्या प्रॅक्टिस सेट 3ला. बघा, पहिला प्रश्न काय आहे, जर एका संख्येचे 15% 120 असतील तर त्या संख्येचे 180% किती असतील. बघा, तुम्हाला काय विचारलंय, जर एका संख्येचे 15%, संख्या माहिती आहे का, नाही, मग काय करू, समजा ती संख्या x मानू. ठीक आहे, आता x मानल्यानंतर तिचे आपल्याला 15% घ्यायचे आहे त्या संख्येचे, आणि ते 15% 120च्या बरोबर करायचे. म्हणजे काय होणार, x गुणेला 15% आणि ते होणार 120च्या बरोबर. कारण प्रश्नामध्ये आपल्याला तसंच म्हटलेलं आहे. ठीक आहे, मग काय होणार, x गुणेला 15% म्हणजे 15 भागेला 100 बरोबर 120. तर x ची किंमत बघा, इथून काय होणार, x बरोबर 120 जसेच्या तसे हे 100 काय होणार, इथे येऊन मल्टिप्लाय होणार आणि भागाकारामध्ये 15 जाणार. मग इथून बघा काय काय करतो, 5 त्रिक 15 आणि 4 त्रिक 12, म्हणजे x बरोबर किती राहिले, 40 गुणिला 100 आणि भागाकारामध्ये 5. तर बघा इथून पुन्हा काय कटणार, 5 8 40 आणि x बरोबर काय राहणार, 8 गुणिला 100 आणि x बरोबर किती होणार, 800. x बरोबर किती होणार, 800. आता x काय मानलं होतं आपण, संख्या मानली होती. तर या संख्येचे तुम्हाला 180% किती हा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे 180 म्हणजे 800चे 180% किती हे तुम्हाला कळायचं आहे. म्हणजे कसं होणार मग, 800 गुणिला 180 भागेला 100. इथून बघा 2 शून्य आणि 2 शून्य कटले, म्हणजे 8 गुणिला 180, तर किती होणार, हे 18 8 144 आणि 0 जशाच्या तसं. म्हणजे तुम्हाला काय मिळालेलं आहे, 800चे 180% किती, 1440. पर्याय क्रमांक डी हा तुमचा फायनल आन्सर असणार आहे. ठीक आहे, नवीन असाल तर या प्लॅटफॉर्मला तुम्हाला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे. बघा, जर XYZ बरोबर 3 6 7 काय दिलेलं आहे, XYZ बरोबर 3 6 आणि 7 असेल आणि 5y मायनस एक्स मायनस 2z बरोबर 123 असेल तर y चे मूल्य किती. बघा, तुम्हाला हा एक इक्वेशन दिलेला आहे, 5y मायनस एक्स प्लस 2z बरोबर 123. ठीक आहे, आणि y चे मूल्य काढायचं आहे तुम्हाला. तर आधी आपण याला काय करू, याला आपण बघू. बघा, समजा x बरोबर 3k, y बरोबर 6k आणि z बरोबर 7k असं आपण मानू. आता ह्या ज्या किमती आहे ह्या किमती या इक्वेशन मध्ये पुटअप करू. हा जो आपल्याला इक्वेशन दिलेला आहे या इक्वेशन मध्ये पुटअप करू. काय होणार बघा, 5 y ची किंमत किती दिलेली आहे, 6k मायनस x ची किंमत किती दिलेली आहे, 3k प्लस 2 इंटू z ची किंमत किती दिलेली आहे, 7k बरोबर 123. तर काय होणार, 5 छक्क 30 मायनस आणि हा k जशाच्या तसा मायनस 3k प्लस 7 दुने 14k बरोबर 123.
30k मायनस 3k किती होणार 27k अधिक 14k बरोबर 123. 27 आणि 14 किती होतं 51k बरोबर 123 आणि k बरोबर 123 भागेला 51. ठीक आहे. तर बघा आता हा भागाकार करताना तुम्हाला डिफिकल्टी येत असेल तर काय करायचं अशा वेळेस की युनिट डिजिट बघायचे. याचे युनिट डिजिट काय इथे 3 आहे आणि इथे 1 आहे. 3 आणि 1. 3ला 1नी किती वेळा भाग जातो ओन्ली फक्त 3च वेळा जातो. आणि बघा इथे डायरेक्ट 3चाच भाग जातो म्हणजे के ची किंमत किती मिळाली तुम्हाला 3 मिळाली. आता के ची किंमत 3 मिळाली तर तुम्हाला काय काढायचं वाय ची मूल्य काढायचे आहे म्हणजे वाय ची किंमत काढायची आहे. वाय ची किंमत किती आहे 6k दिलेला आहे म्हणजे बघा 6k तर के ची किंमत इथे काय होणार 6 × 3 म्हणजे साइन 3 18 म्हणजे वाय ची किंमत किती मिळाली 18 मिळाली. पर्याय क्रमांक सी हे तुमचा आन्सर असणार आहे. जर तुम्हाला x ची किंमत काढायला विचारलं असेल तर x ची किंमत काय असते 3 गुणिला k. k ची किंमत किती 3 तर किती आला 9. z ची किंमत किती z बरोबर 7 गुणिला 3 7 3 21. अशा प्रकारे बाकीच्या किमती तुम्हाला काढता आल्या असतात. समजलं. वळूया प्रश्न क्रमांक 3 कडे. बघा प्रश्न क्रमांक 3 काय म्हणतोय 17 मुलांच्या गटाचे सरासरी वय 28 वर्ष आहे. 22 वर्ष आणि 28 वर्ष वयाच्या 2 मुलांनी गट सोडला. बघा 2 मुलांनी गट सोडलेला आहे. किती 2 मुलांनी. 34 वर्षाचा एक मुलगा गटात सामील झाला आहे तर गटाचे नवीन सरासरी वय किती असेल हे तुम्हाला काढायचं आहे. बघा आधी तर आपण काय करू या 17 मुलांच्या गटाचे सरासरी वय वर्ष दिलेले आहे 28. ठीक आहे. तर एकूण बेरीज किती होणार यांच्या वयाची एकूण वयाची बेरीज कोणाच्या 17 मुलांच्या तर काय होणार 17 गुणिला 28 तर किती होणार 17 गुणिला 28 476 वर्ष. किती होणार 476 वर्ष. त्यानंतर बघा त्यानंतर तुम्हाला काय दिलेलं आहे की या 2 मुलांनी गट सोडलेला आहे 22 वर्ष आणि 28 वर्ष 2 मुलांनी काय केलेलं आहे गट सोडलेला आहे. म्हणजे या 2 मुलांचे जे गट सोडणाऱ्याची संख्या होणार ते किती होणार 28 अधिक किती 22 दिलेलं आहे तर 50 वर्ष टोटल ह्या मुलांनी काय केलेलं आहे गट सोडलेला आहे. ठीक आहे. आता या गटात नवीन जो झालेला आहे व्यक्ती तो 34 वर्षाचा एक व्यक्ती काय झालेला आहे सामील झालेला आहे. म्हणजे बघा आपल्याला एकूण किती दिलेलं आहे वयांची बेरीज 476 आणि यांनी काय केलेलं आहे गट सोडलेला आहे. गट सोडलेला आहे म्हणजे -50 आणि दुसरा जो आलेला आहे तो 34 वर्षाचा एक मुलगा आला. समजलं. तर या नवीन वयांची बेरीज किती होणार 476 - 50 आणि हे किती 34 + 34 तर हे होणार 460 वर्ष. हे काय झालं मिळालं आपल्याला नवीन मुलांच्या वयाची बेरीज मिळालेली आहे. ठीक आहे. किती 460 वर्ष. आता नवीन मुलांच्या वयाची बेरीज आपल्याला 460 वर्ष मिळालेली आहे तर एकूण मुलं किती असतील एकूण मुलांची संख्या किती असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. पहिलं 22 वर्ष म्हणजे एक कॅन्डिडेट दुसरा कॅन्डिडेट 28 आणि तिसरा कॅन्डिडेट जो आहे तो किती 34 वर्षाचा आणि टोटल किती आहे 17. म्हणजे बघा 17 2 मुलांनी काय केलंय गट सोडलेला आहे आणि एका मुलांनी गटमध्ये एंट्री केली आहे म्हणजे एक जशाच्या तसं. तर किती होणार 17 - 2 15 अधिक 1 तर किती होणार टोटल 16 मुलांची संख्या होणार. आता शेवटी तुम्हाला काय काढायचं आहे सरासरी वय काढायचं आहे. म्हणून सरासरी वय बरोबर एकूण मुलांच्या वयांची बेरीज किती आहे 460 आणि एकूण मुलांची संख्या 16. ठीक आहे. तर आता याला डिवायडेड करताना काय करायचं 2 नी भाग द्यायचं कारण तुम्हाला जर एवढा भागाकार येत नसेल तर यांना 2 नी भाग द्या. म्हणजे काय होणार बघा काय होणार याला जर आपण 2 नी भाग दिला तर बे 8 16 बे 1 बे बे 2 4 बे 3 6 आणि 0 जशाच्या तसं. ठीक आहे. म्हणजे किती राहिले इथं 230 भागाकारामध्ये 8 राहिले. 230 भागाकारामध्ये जर 8 राहिले तर तुम्हाला इथून काय होणार आणखी याला भाग द्या. कितीने भाग द्या बेनी म्हणजे 2 नी भाग द्या
बेचौ 8, बे एका बे, बे एका बे, आणि इथे किती राहिलं, एक राहिला, बे पंचे 10, म्हणजे 115, 115 भागाकारामध्ये 4. पुन्हा 4नी भाग द्या, 4 एक 4, 4 दुने 8, बरोबर आहे. राहिले किती 3, 4 7 28, 4 8 32, राहिले किती पुन्हा 3 राहिले, 4 7 28, पुन्हा 5, म्हणजे 28.75 वर्ष हे काय होणार आहे यांचं सरासरी वय. बघा पर्याय क्रमांक सी हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. समजलं. तर अशा प्रकारे तुम्हाला हा प्रश्न सॉल्व्ह करायचा होता. बघा इथे क्लोज इन्काउंटर केलं आहे, इथे 28.40, फक्त इथे 40 आणि 60चा फरक दिलेला आहे, बाकी 28 28 सेम आहे. म्हणून इथं कॅल्क्युलेशन करताना थोडं काय करायचं, गडबड करायची नाही. ठीक आहे, व्यवस्थित या प्रश्नाला सॉल्व्ह करायचं. वळूया नंतरच्या आपल्या प्रश्नाकडे. बघा एक टेबल 45% सवलत देऊन विकले जाते. जर टेबलाची छापील किंमत रुपये 8,800 असेल तर टेबलाची विक्री किंमत किती. बघा काय दिलेलं आहे तुम्हाला, छापील किंमत दिलेली आहे. किती दिलेली आहे, छापील किंमत दिलेली आहे रुपये 8,800. त्यानंतर दर दिलेला आहे, दर म्हणजे रेट दिलेला आहे. किती दिलेला आहे, 45%. हा जो 45% रेट आहे, तर इथून आपल्याला रक्कम काढता येणार. रक्कम म्हणजे काय होणार बघा, या 45%चे काय करायचं, 45% आहे ते गुणाकारामध्ये छापील किमतीच्या करायचे, म्हणजे 8,800च्या. म्हणजे इथून बघा 2 शून्य 2 शून्य कटणार, म्हणजे किती राहणार, 45 गुणाकारामध्ये 88, तर किती होणार, याचा भागाकार गुणाकार होणार 3,960. ही मिळाली तुम्हाला फायनल रक्कम. आता काय करायचं आहे तुम्हाला, टेबलची विक्री किंमत. तर विक्री किंमत बरोबर जे तुमची छापील किंमत आहे मायनस काय करायची, तुमची रक्कम करायची आहे. ठीक आहे, छापील किंमत किती आहे तुमची, छापील किंमत तुम्हाला 8,800 दिलेली आहे आणि रक्कम तुमची आलेली आहे 3,960. म्हणजे तुमचं जे फायनल आन्सर आहे ते आहे 4,840. किती, 4,840, म्हणजे पर्याय क्रमांक डी हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. एवढं सोपं हा प्रश्न होता. नवीन असाल तर या चॅनलला काय करायचं आहे, सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. वळूया नंतरच्या आपल्या प्रश्नाकडे. बघा काय दिलेलं आहे इथे, 5 संख्यांची सरासरी 48 आहे. किती, 5 संख्येची सरासरी 48 आहे. पहिल्या 2 संख्यांची सरासरी ही इतर 3 संख्यांच्या सरासरीच्या 3 पट आहे. तर पहिल्या 2 संख्यांची बेरीज किती. आधी तर तुम्हाला जे दिलेलं आहे ते बघून घ्या. 5 संख्यांची तुम्हाला सरासरी म्हणजे यांची एकूण बेरीज किती होणार, 5 संख्यांची एकूण बेरीज किती होणार, 5 गुण्याला 48. तर 5 गुणिले 48 किती होणार, 240 हे एकूण बेरीज होणार. समजलं. त्यानंतर बघा तुम्हाला काय दिलेलं आहे, पहिल्या 2 संख्यांची सरासरी ही 3 संख्यांच्या सरासरीच्या 3 पट आहे. तर पहिल्या 2 संख्यांची बेरीज किती. समजा शेवटच्या 3 संख्यांची सरासरी x मानू. बघा समजा शेवटच्या 3 संख्यांची सरासरी आपण x मानू. आता बघा इथे काय आपल्याला फरक दिसून येणार. जर आपण x मानलं तर काय होणार, प्रश्नामध्ये आपल्याला दिलं आहे की पहिल्या 2 संख्यांची सरासरी ही 3 पट आहे. म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे, पहिली जे 3 संख्या आहे त्यांची सरासरी 3 पट आहे. आणि मग त्यानंतर काय होणार, म्हणजे ती संख्या काय होणार, 3x होणार. कुठली, शेवटची संख्या. म्हणजे पहिल्या 2 संख्या काय होणार, 3x होणार. म्हणजे एकूण बेरीज बघा, म्हणजे आपण असं लिहू शकतो, पहिल्या 2 संख्यांची सरासरी ही 3 पट आहे असं प्रश्नामध्ये दिलेलं आहे. म्हणजेच काय होणार, म्हणजेच ती संख्या 3x होणार. बरोबर आहे ना, किंवा 3x असेल. ठीक आहे. आता बघा, आता आपल्याला एकूण बेरीज करायची असेल तर एकूण बेरीज काय होणार, एकूण बेरीज किती होणार आहे, एकूण बेरीज बघा पहिले काय म्हटलेलं आहे, पहिल्या 2 संख्यांची सरासरी ही 3 संख्यांच्या सरासरीच्या 3 पट आहे. तर बघा 2 संख्यांची सरासरी म्हणजे 2 गुणिला, बरोबर आहे, 3x येणार. त्याच्यानंतर
हा पहिल्या दोन संख्यांची बेरीज झाली. शेवटच्या तीन संख्यांची बेरीज काय होणार? शेवटच्या तीन संख्यांची बेरीज हे डायरेक्ट 3x होणार आणि हे तुम्हाला एकूण संख्येची बेरीज बरोबर 240 बरोबर ठेवायचं आहे. समजलं? तर अशा प्रकारे तुम्हाला याची काय करायची आहे? मांडणी करायची आहे. आता तुम्हाला इक्वेशन मिळालं आहे, तर काय गणित करणं सोपं झालंय. म्हणजे बघा इथे काय होणार? 2 गुणिला 3x म्हणजे 6x अधिक 3x बरोबर 224. तर किती होणार? 9x बरोबर 224. तर x बरोबर हे किती होणार? 224 भागिला 9 म्हणजे 9. तर इथे बघा 3 3 9 3 8 24 म्हणजे x बरोबर 80 भागिला 3. 80 भागिला 3 एवढं झालं. आता बघा जर तुम्हाला 80 भागिला 3 x ची किंमत मिळाली तर पहिल्या दोन संख्यांची बेरीज किती असेल? आपल्याला पहिल्या दोन संख्यांची बेरीज विचारली आहे. तर मला सांगा हे जे आलेलं आहे, हे काय आहे? पहिल्या दोन संख्यांची बेरीज आहे. पहिल्या दोन संख्यांची बेरीज आहे, बरोबर आहे. तर पहिल्या दोन संख्यांची बेरीज काय असणार आहे? 6x असणार आहे. किती? 6x. म्हणजे x ची किंमत काय असणार आहे बघा इथे 6 गुणिला 80 भागिला 3 म्हणजे 3 दुने 6 आणि 2 गुणिला 80 म्हणजे 8 दुने 16 म्हणजे 160 ही काय असणार आहे? पहिल्या दोन संख्यांची बेरीज म्हणजे पर्याय क्रमांक सी हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. समजलं? तर एवढा जबरदस्त प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला आवडत असेल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. वळूया नंतरच्या. बघा तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की हा माझा व्हॉट्सअप चॅनल आहे. यामध्ये मी डेली करंट अफेअर किंवा पेपरचे कटिंग टाकत असतो. तर तुम्हाला करंट अफेअर GK GS ची तयारी या आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर केल्या जाते. जॉईन व्हायचं असेल तर या QR ला काय करायचं? स्कॅन करायचं आणि जॉईन व्हायचं. पुढे नंतरच्या प्रश्नाकडे. बघा एका आयताची परिमिती निम्मा भाग 20 सेंटीमीटर आहे. जर आयताची लांबी त्याच्या रुंदीपेक्षा 8 सेंटीमीटर अधिक असेल तर आयताचे क्षेत्रफळ किती असेल? बघा तुम्हाला काय करायचं आहे इथे तुम्हाला काय दिलेलं आहे ते बघून घ्या. आधी तर जे दिलेलं आहे ते बघायचं आहे. जर तुम्हाला चौरसाचे क्षेत्रफळ माहीत असेल, बरोबर आहे ना, चौरसाचे क्षेत्रफळ माहीत असेल तर इथे काय दिलेलं आहे? सॉरी आयताचं दिलेलं आहे ना. हां तर बघा रुंदी आपल्याला काय दिलेलं आहे? दिली आहे का? नाही. आपल्याला फक्त असं म्हटलेलं आहे की आयताची लांबी त्याच्या रुंदीपेक्षा 8 सेंटीमीटर अधिक असेल. तर आपण काय मानू याला समजा रुंदी 1 सेंटीमीटर आहे. रुंदी आपल्याला 1 सेंटीमीटर मानायची आहे कारण इथं काय दिलेलं आहे? आयताची लांबी रुंदीपेक्षा 8 सेंटीमीटर अधिक आहे. तर लांबी काय होणार? तर लांबी अधिक काय म्हणत आहे? तर काय होणार? x अधिक 8 सेंटीमीटर. बरोबर आहे. तर आपल्याला आयताचे क्षेत्रफळ काढायचे आहे. तत्पूर्वी बघा आयताचे क्षेत्रफळ काढण्याआधी तुम्हाला काय दिलेलं आहे? आयताच्या परिमितीचा निम्मा भाग 20 सेंटीमीटर दिलेला आहे. म्हणजे काय करायचं आहे? लांबी आणि रुंदीची बेरीज हे बरोबर करायचे आहे 20 सेंटीमीटरच्या. म्हणजे x अधिक 8 बरोबर आहे अधिक x बरोबर 20 सेंटीमीटर. ठीक आहे. म्हणजे इथे किती होणार? x अधिक x 2x अधिक 8 बरोबर 20 आणि 2x बरोबर 20 - 8 आणि 2x बरोबर किती होणार? इथे 12 होणार. किती होणार? 12 आणि x बरोबर 12 भागिला 2. तर x ची किंमत तुम्हाला 6 मिळाली. म्हणजे रुंदी तुम्हाला किती मिळालेली आहे? रुंदी मिळालेली आहे 6 सेंटीमीटर. आणि लांबी काय होणार? आता लांबी होणार आहे 6 अधिक 8 किती होणार? 14. किती होणार? 14 सेंटीमीटर. समजलं? 8 आणि 6 किती होणार? 14. तर तुम्हाला मिळालेले लांबी आणि रुंदी मिळालेली. आता आयताचे क्षेत्रफळ शेवटचा प्रश्न आहे. तो काय होणार? आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिला रुंदी. काय होणार? लांबी गुणिला रुंदी. तर 6 गुणिला 14 14 छक किती होतं? 84 सेंटीमीटर स्क्वेअर. किती? 84 सेंटीमीटर स्क्वेअर. पर्याय क्रमांक सी हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. अशा प्रकारचा हा प्रश्न होता आणि खूप जबरदस्त प्रश्न आहे. याला स्टार मार्क करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. वळूया नंतरच्या आपल्या प्रश्नाकडे. 7वा प्रश्न बघा काय दिलेला आहे? हा रिपीट झालेला आहे प्रश्न.
ठीक आहे, ठीक आहे, सॉरी, हा एक रिपीट झालेला आहे. पुढचा प्रश्न बघू. 8वा प्रश्न बघा. पुढील प्रश्नाच्या दिलेल्या मालिकेतून गहाळ असणारी संख्या निवडा. आता बघा, तुम्हाला काय दिलेलं आहे, 115 दिलेलं आहे, 94 दिलेलं आहे, 72, 49, 25 आणि या ठिकाणी तुम्हाला प्रश्नाच्या ठिकाणी संख्या निवडायची आहे. आता बघा, अशी जर सिरीज दिलेली आहे तर ही सिरीज काय होत आहे, उतरत्या क्रमाने जात आहे. म्हणजे काय होत आहे, कमी कमी होत आहे. काय होत आहे, कमी होत आहे. म्हणजे काय करायचं, इथून वजाबाकीचा आपल्याला डिफरन्स बघूया. काय करूया, 115 आणि 94चा डिफरन्स किती आहे, 21 डिफरन्स दिसत आहे. त्याच्यानंतर 94 आणि 72 मधून डिफरन्स किती दिसत आहे, 22 दिसत आहे. म्हणजे बघा, आपल्याला म्हणजे आपल्याला काय क्रम कळलेला आहे, 21 22 नंतर किती यायला पाहिजे, इथे 23 यायला पाहिजे. येतं का, चेक करा. हां, 72 आणि 49चा डिफरन्स 23 येत आहे. त्याच्यानंतर इथे किती असायला पाहिजे, 24 असायला पाहिजे. म्हणजे 49 मधून जर 25 केलं तर किती होणार, सॉरी, इथे किती राहायला पाहिजे, इथे 24 राहायला पाहिजे. बरोबर आहे, इथे किती 24 राहायला पाहिजे. आणि शेवटचा आहे 25 - 25, इथे जर मायनस केलं तर किती 0 यायला पाहिजे. म्हणजे ही सिरीज अशा प्रकारे काय होते, आपल्याला सोडवायची होती. समजलं. म्हणजे पर्याय क्रमांक सी हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. ठीक आहे, वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. बघा, 9वा प्रश्न काय दिलेला आहे, जर पी क्यू आर बरोबर 5 3 2 असेल तर 2p 4q आणि 3r चे मूल्य काय असेल. बघा, या टाईपचा प्रश्न आपण सुरुवातीला डिस्कस केला आहे, पण हा थोडा डिफरंट प्रश्न आहे. तुम्हाला काय दिलेलं आहे, पी क्यू आणि आर बरोबर 5 3 आणि 2 दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला यानंतर बघा हे विचारलेलं आहे, 2p 4q आणि 3r हे विचारलेलं आहे. तर हे कशा प्रकारे आपण सॉल्व्ह करू शकतो, तर आधी बघा, हे पी क्यू आर, पी बरोबर किती दिलेलं आहे, 5 दिलेलं आहे. तर आपण याला के कन्सिडर करू, कॉन्स्टंट. समजा आपण यांच्या किमती आपण अशा प्रकारे ठेवू. क्यूची किंमत आपल्याला मिळालेली आहे 3k आणि आरची किंमत मिळालेली आहे 2k. हा किमती आता इथे ठेवू. म्हणजे बघा काय होणार, 2 आणि पीची किंमत किती आहे, 5k. बरोबर आहे. त्याच्यानंतर 4, क्यूची किंमत किती आहे, 3k. त्यानंतर 3, आरची किंमत आहे 2k. आता बघा, इथून काय होणार, के के आपण सगळं कॉमन आहे त्याच्यामुळे काटून टाकू. म्हणजे इथून किती मिळालं, 5 दुने 10, 4 त्रिक 12 आणि 3 दुने 6. बरोबर आहे. पुन्हा काही कटतो का, बघा कटता, इथून किती कटणार, 5 दुने 10, 6 दुने 12 आणि 3 दुने 6. म्हणजे आपल्याला जो फायनल रेशो मिळत आहे तो 5 6 3. कुठे आहे, पर्याय क्रमांक डी मध्ये हे आपलं आन्सर मॅच होत आहे. समजलं. तर अशा प्रकारे हा प्रश्न होता. नवीन असाल तर या यूट्यूब चॅनलला काय करायचं आहे, सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. पुढे नंतरच्या आपल्या प्रश्नाकडे बघा, हा अशा प्रकारचे आपण हस्तांदोलनवरचे प्रश्न खूप सारे आपण डिस्कस केलेले आहे. तर बघा, हा त्याच प्रकारचा प्रश्न आहे. अमितला 7 मित्र आहेत. बघा, अमितला किती आहे, 7 मित्र आहेत. अमितने त्याच्या सर्व मित्रांना एका कार्यक्रमास आमंत्रित केले. आमंत्रितापैकी एक जण उपस्थित राहू शकला नाही. जर आलेल्या मित्रांनी हस्तांदोलन केले तर किती वेळा हस्तांदोलन झाले. ठीक आहे, तर हा तुम्हाला काय करायचा आहे, हस्तांदोलनचा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. बघा, याच्यासाठी एकच सूत्र आहे, हस्तांदोलन. ठीक आहे, याच्यासाठी एकच सूत्र तुम्हाला करायचं आहे, एक्स गुणाकारामध्ये x - 1 भागाकारामध्ये 2. ठीक आहे. आता बघा, एकूण मित्र किती आहे, 7. किती आहे, एकूण मित्र 7. म्हणजे x ची किंमत तुम्हाला 7 मिळालेली आहे. तीच किंमत इथे ठेवा. तर 7 7 - 1 आणि भागाकारामध्ये 2. तर 7 गुण्याला 7 - 1 6 आणि भागाकारामध्ये 2, बेत्रिक 6 आणि 7 तिरी 21. म्हणजे किती वेळा हस्तांदोलन होतील, 21 वेळा. पर्याय क्रमांक ए हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. समजलं. तर अशा टाईपचा हा प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो. तर खूप सोपा प्रश्न होता. ठीक आहे, मला वाटते आपण एवढेच प्रश्न डिस्कस केलेले आहे. एक प्रश्न इथे काय झालेला होता, कॉमन झालेला होता. तर तो प्रश्न आपण पुढच्या वेळेस काय करू, एक्स्ट्रा डिस्कस करू. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि काही जर डाऊट असेल तर कमेंट करायला विसरू नका. नवीन असाल तर या प्लॅटफॉर्मला तुम्हाला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. थँक्यू. हॅव अ नाईस डे. भेटूया आपण नंतरच्या प्रॅक्टिस सेटमध्ये.